हाय नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुवर्णा. फौजी सुवर्ण ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. गुड मॉर्निंग. माझ्या बड्डेच्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो, कारण बड्डे म्हटल्यावरती सगळ्यात स्पेशल मोमेंट असतं. फौजी, शौर्य आणि आम्ही गेलो होतो बाहेर. तर माझा बड्डे आम्ही कसा सेलिब्रेट केला आणि श्रीगंगानगर राजस्थानमध्ये शॉपिंगसाठी कुठे चांगले ठिकाणं आहेत ते स्पॉट मी तुम्हाला आज दाखवणार आहे. शॉपिंग म्हणजे सगळ्या महिलांचा हा आवडता विषय असतो. पण एवढं ऊन झालं होतं ना की उन्हामध्ये पण आम्हाला जायचं होतं, त्यामुळे आम्ही निघालो होतो. ॲटोमधून बसून पोहोचलो होतो. तर चालता चालता हे आहेत खूप छान सर्कलवरती त्यांनी राजस्थानी पेहराव वगैरे त्यामध्ये नृत्य करताना त्या महिला वगैरे दाखवलेल्या आहेत. मला दरवेळी हा व्हिडिओ घ्यायचा असतो, पण ट्रॅफिक जाम असल्यामुळे किंवा ट्रॅफिकचे लोक जास्त मध्ये येत असल्यामुळे ते काय व्यवस्थित घेता येत नाही. तर मी ह्या ठिकाणी गेले होते. हे आहे स्टेशनजवळ गोल बाजारमध्ये मार्केट. गोल बाजारमध्ये इथे गेले होते, तर इथे मला हे स्कर्ट आवडले होते. तर हा स्कर्ट कसा वाटतोय? हा स्कर्ट फक्त मी 200 रुपयाला घेतला आहे आणि स्कर्टचा कपडा वगैरे प्युअर कॉटन आहे आणि छानपणे दिसायला लुक पण एकदम व्यवस्थित येतो. त्याचबरोबर मी शौर्याला ड्रेस घेतला, तिला पण फ्रॉक पाहिजे होता. थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे आम्ही हे बेल्ट बघितले, कारण तिच्या जीन्स थोडीशी ढिल्ली आहे. तर म्हणलं फिटिंग करण्यासाठी आम्ही तिला हा बेल्ट तिला चॉईस करायला सांगितलं. तर तिला त्यातून हा जो होता तो आवडला होता तिला हा बेल्ट. त्यानंतर ऊन जास्त लागत होतं, त्यामुळे भाऊजींनी पण एक कॅप घेतली. पता नहीं ये कैसी भैया? ये 40 का पहिया जी। भैया हाँ, तब जो गारमेंट होता है। हाँ वो बात है आपकी। आडू राजस्थान श्रीगंगानगरमध्ये तर खूप जास्त गरमी असते बऱ्यापैकी. तर हे आहे आलू बुखारा. त्यांनी थंड राहावे म्हणून तिथं बर्फाचे मोठे मोठे तुकडे ठेवले होते आणि त्यामध्ये ते आलू बुखारा ठेवलं होतं. हे तर मला माहीत होतं, पण ते शेजारचं जे फ्रूट आहे ते माझ्यासाठी नवीन होतं, कारण मला ते माहीतही नव्हतं. याचं नाव आहे आडू. याला आडू म्हटलं जातं आणि हे गरमीच्याच दिवसामध्ये मिळतं. हिमाचल साईडला जास्त प्रमाणात येतं आणि गरमी इकडं राजस्थानला असल्यामुळे ते गरमीच्या ठिकाणीच विकलं जातं बऱ्यापैकी. तर ते आम्ही घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो होतो पुढे. एक घास खा. जास्त गरमी होती, त्यामुळे शौर्य आणि फौजींनी लस्सी घेतली. मला काही लस्सी जास्त आवडत नाही, त्यामुळे मी फक्त रसमलाई घेतली. त्यानंतर आम्ही गेलो होतो विशाल मेगा मार्ट म्हणून, तिथे मॉल आहे. तिथं म्हणलं चला आम्ही कपडे वगैरे बघावं शौर्याला, कारण आम्ही गंगानगरला आलो त्यावेळेस आम्ही काही जास्त कपडे वगैरे आणले नव्हते आणि आम्ही एकच महिन्यासाठी आलो होतो. पण राहता कसे पण 2 महिने झाले होते. मग म्हणलं चला तिच्यासाठी थोडेसे कपडे वगैरे पण घेऊन या, शॉपिंग वगैरे करून येऊया. तर ह्यो आहे विशाल मेगा मार्ट. त्यानंतर तिथं तिला कपडे बघायचे सोडून ती दुसरं सगळं काही बघत होती. ती फूट मॅट बघत होती. पुसणी बघतीये. कोणती आवडली तुला? ती आवडली. त्यानंतर मी पण फूट मॅट वगैरे बघायला लागले. पण नंतर फौजी म्हणे कशाला घेते, आपल्याला तर घरी जायचं, एवढं सगळं सामान घेऊन जाणं शक्य नाही आहे. तरी पण मी बघत होते, कारण खूप छान छान होते फूट मॅट. भरपूर मोठे दिसत होते ते फूट मॅट वगैरे घेतले. आणि तिथे खाली थोडेसे आपण योगा मॅट वगैरे किंवा किचनच्या खाली आपण काम करत असताना पायाखाली टाकायचे हे छोटे छोटे मॅट होते. भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या इथे. ते सगळं व्यवस्थित बघून घेतलं. बघून झाल्यानंतर मग आम्ही गेलो होतो टॉवेल वगैरे तिकडे चेक करायला. पिंक कलर नाही येणार आहे. छान आहे. थोडी मोठी साईज वाटलं तर. त्यानंतर आम्ही गेलो होतो जेंट्स सेक्शनमध्ये. तिथं फौजींना टी शर्ट वगैरे बघत होतो. नंतर त्यांना साईज वगैरे व्यवस्थित चेक वगैरे करून त्यानंतर आम्ही आलो होतो परत खाली ग्रोसरी शॉप आणि थोडंसं होम किचनचं सामान वगैरे किंवा होम डेकोर वगैरे ते सामान बघायला आलो होतो. ते सगळं बघितलं. थोडेसे वस्तू घ्यायच्या होत्या त्या पण घेतल्या. काचेच्या वस्तू खूप छान छान होत्या, पण त्या घरी आणायच्या कशा, त्यामुळे मग आम्ही काही जास्त घेतलं नाही. त्यानंतर आमचं बऱ्यापैकी सामान घेऊन झालं होतं. मोठी पण वाटते ना, या डिझाईन पण छान आहे.
मॉलमध्ये गेले म्हणल्यावरती किती थोडं सामान घ्यायचं असलं तरी सामान जास्त होऊनच जातं आणि ते सामान मग घेण्यासाठी आम्ही परत एक बॅग घेतली. बॅग वगैरे घेऊन झाल्यानंतर सामान वगैरे व्यवस्थित भरून घेतलं, कारण ते काय पॅक वगैरे व्यवस्थित करून देते नाही आहे तसं आपलं सामान वगैरे घेतलं. शौर्याची पण मला मध्ये हेल्प चालू होती. ऊन पण भरपूर झालं होतं, टाईम पण झालं होतं, म्हटलं चला आपण जेवण वगैरे करून येऊया. तर गंगानगरमध्ये चंद्रलोक म्हणून हा एक ढाबा आहे. आम्ही तर बऱ्यापैकी तिथे दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचो जेवायला. एक पगोडा नावाचं हॉटेल होतं तिथे, पण त्या दिवशी ते नेमकं बंद असल्यामुळं आम्ही ह्या हॉटेलमध्ये गेलो. तर इथं पण व्हेज जेवण खूप छान भेटतं आणि त्या दिवशी गुरुवार असल्यामुळं आम्ही तर व्हेजच खाणार होतो. भारी आहे ना. कधी खा. तिथं ते मिरच्यांमध्ये अशा थोड्याशा टूथपिक वगैरे खोसून ठेवल्या होत्या, कारण ज्यांना तिखट भाजी हवी असते ते डायरेक्ट तशा मिरच्या खातात. पण मग त्यानंतर आम्ही जेवण वगैरे ऑर्डर केलं होतं, शेवभाजी आणि पनीर. जेवण वगैरे व्यवस्थित झालं. त्यानंतर बाहेर आलो. ऊन तर भरपूर लागत होतं. ऊन म्हणजे डायरेक्ट तोंडाला झळायला लागत होत्या उन्हाच्या. आपल्याकडं नॉर्मल ऊन लागल्यासारखं ऊन लागतं, पण तिथे डायरेक्ट झळायला लागतं तोंडाला, असं पूर्ण तोंडावरती झोप मारल्यासारखं होतं. त्यानंतर आम्ही आवरून वगैरे निघालो होतो घरी. तर हा घरी येतानाचा व्ह्यू आहे. सदरी आर्मी कॅम्प असल्यामुळे तिथे थोडंसं रणगाडी वगैरे लावलेले होते आणि एरिया खूप मोठा आहे, म्हणजे गंगानगर फिरायला खूप जास्त मोठा आहे. त्यानंतर आम्ही आलो होतो घरी यायला 4-5 वाजले होते. मग म्हटलं संध्याकाळी जेवणासाठी काय बनवावं. तर शौर्याचं सगळ्यात स्पेशल असतं मेन ते म्हणजे वडापाव. तिला वडापाव खूप जास्त आवडतो. दुपारी थोडंसं लेट जेवण झाल्यामुळे संध्याकाळी एवढी जास्त भूक पण नव्हती आणि तिची इच्छा होती की तिला वडापावच खायचा होता. पण इथे ना आपल्याकडे जसे नॉर्मल पाव भेटतात तसे इथं गोड पाव भेटतात. ते पाव एवढे छान लागत नाही खायला, पण तिचं चाललं होतं की नाही वडापावच खायचा आज, आपण वडापाव बनवूया. तर मग मी घरी आल्यानंतर थोडंसं प्रिपरेशन वगैरे करून घेतलं आणि वडापाव करायला सुरुवात केली. बटाटे वगैरे उकडून ते सोलून वगैरे घेतले. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडंसं कढीपत्ता ते एकदम व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं आणि चटणी बनवून घेतली. चटणी बनवून झाल्यानंतर थोडीशी गार झाल्यानंतर बेसन पीठ, त्याच्यामध्ये थोडीशी मीठ, लाल तिखट वगैरे टाकून पाणी वगैरे टाकून पीठ एकदम व्यवस्थित फेटून वगैरे घेतलं, जेणेकरून त्यामध्ये गिठळ्या राहू नये. तर हे आहे तिथले पाव. हे पाव असे थोडेसे गोड गोडच लागतात, जास्त आवडत नाही. आणि शौर्याला तर त्याच्यामध्ये ते पाव आवडत नाही, पण तिची इच्छा होती की मला पाव खायचे. ते बनवून दिलं तर तिला तसे पण नको होते. हे पाव अजिबात सॉफ्ट वगैरे नसं, तोडायला गेले मध्ये वडा टाकायला गेले का ते पाव लगेच तुटून जात होते. कसे ते व्यवस्थित करून ते वडापाव घेतले. आम्ही एन्जॉय केलं, वडापाव खाल्ला. आणि शौर्याचं मध्ये चालू होतं, फौजीचं चालू होतं थोडंसं डेकोरेट वगैरे करतो, कॅन्डल वगैरे लावतो. पण ती पण म्हणते की नाही मी पण मध्ये हेल्प करणार. ते तर दोघांचं चालू होतं. तोपर्यंत मी आवरून घेतलं. एकतर ती फायर कॅन्डल मला अजिबात आवडत नाही, पण फौजींनी आणली होती. त्या शौर्याचं पण चालू होतं की मम्मा लाव, पण मी पण घाबरते. म्हणलं घाबरू नको, पण ती लावली तर आम्ही सगळे पण घाबरलो. त्यानंतर केक वगैरे व्यवस्थित कट केला. आम्ही काय जास्त कोणाला बोलवलं नव्हतं, आम्ही घरातल्या घरातच केक वगैरे व्यवस्थित कट करून घेतला. एकमेकांना भरावलं, थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि असं झाला माझा बड्डे सेलिब्रेट. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खरंच मनापासून आभार. आत्तापर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. Thank you so much.